गुड मॉर्निंग आणि आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मी लास्ट टाइम हॉस्पिटलमधला व्हिडिओ अपलोड केला होता, त्यानंतर कोणताच व्हिडिओ अपलोड केला नाही कारण खरंच तेवढा वेळ नव्हता। तर भरपूर जणांचे प्रश्न होते की राशीची तब्येत आता बरी आहे का? तर येस, राशी आता अब्सोल्युटली ओके आहे, फाईन आहे, बेटर आहे। हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालाय, घरी आल्यावरती तिला थोडंसं फ्रेश फील झालं कारण हॉस्पिटलमध्ये कसं एकच रूम आणि त्यामध्ये बंदिस्त असं वाटत होतं आणि आता ती व्यवस्थित आहे, फ्रेश आहे, मस्त आहे आणि रिकव्हरी सुद्धा खूप फास्ट झाली। रिकव्हरी इन द सेन्स असं काही मेजर नव्हतं, बट थोडंसं ऑब्झर्वेशनमध्ये ठेवूयात असं बोलले होते डॉक्टर। घरी आम्ही जर आलो आणि जर पुन्हा असं काही झालं तर आम्हाला काहीच समजणार नाही, त्यामुळे जस्ट आमच्या समाधानासाठी म्हटलं की तिला ऑब्झर्वेशन खालीच राहू दे डॉक्टरच्या, म्हणून त्यासाठीच आम्ही तिला ऍडमिट केलं होतं। तर आज डेट आहे 26 डिसेंबर। तर आजपासून आपले क्लासेस पण चालू होणार आहेत। तर 3-4 दिवस मी प्रचंड गडबडीत होते आणि खरं सांगायचं तर मला जितके म्हणजे जमतील तितकेच मी कॉल्स रिसीव्ह केले आहेत, बट मोस्टली मी काहीच कॉल रिसीव्ह नाही केले, सगळे मी रवीनाला फॉरवर्ड केलेले आहेत। आणि त्यामुळे थोडंसं कसं असतं, लास्ट स्टेजमध्ये ऍडमिशन्स जे असतात तर ते खूप होतात, शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये खूप ऍडमिशन्स होतात, त्यामुळे ते इम्पॉर्टंट होते। बट स्टील हिची तब्येत माझ्यासाठी त्याच्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट होती, तर त्यामुळे म्हटलं की असू दे, या बॅचला जितके ऍडमिशन्स होत आहेत तितके करूयात। पुन्हा नवीन बॅच जी आहे तर ती लवकरात लवकर आपण चालू करूयात आणि जे काही आपलं हे झालेलं आहे तर ते आपण रिकव्हर करून घेऊयात। तर गिरिजा पण बसली आहे टीव्ही बघत आणि सकाळचं थोडंसं रुटीन चालू झालं। एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती जी की मला खूप महत्वाची वाटली ऍट दॅट टाइम, ती खूप इम्पॉर्टंट होती माझ्यासाठी, तर त्यामुळे ती आज म्हटलं शेअर करूयात तुमच्यासोबत। तर लास्ट मंथमध्ये आम्ही खूप मोठा एक व्यवहार जो आहे तर तो केला होता, साधारण 3.5 लॅक्सचा, आणि त्यामुळे कसं आहे, इतका मोठा व्यवहार केला, इतके आपण पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे कुठेतरी आपल्याकडे पैशाची कमतरता जी आहे तर ती असते, प्रत्येकाच्याच ह्याच्यामध्ये असते आणि त्याच पद्धतीने होते। बट स्टील इमर्जन्सी जे असतात, कारण लहान मुलं असतात की इमर्जन्सी फंड्स जे असतील तर ते आपल्याला ठेवावेच लागतात, म्हणजे सगळे पैसे जे आहेत तर ते संपवून चालत नाही। आणि अचानक हॉस्पिटल आलं म्हटल्यावरती खर्च पण आला आणि त्यामुळे ते जे इमर्जन्सी सेव्हिंग्स होते तर ते खूप इम्पॉर्टंट आले। तर त्यामुळे जे माझे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट करते की प्लीज तुमच्याकडे इमर्जन्सी सेव्हिंग्स जे असतील तर ते कंपल्सरी ठेवा। सोबतच अजून एक चांगली गोष्ट झाली म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याच्या दिवशी आपलं युट्यूबचं जे काही पेमेंट होतं तर ते पण जमा झालं। म्हणजे ऍक्च्युली त्याची अशी म्हणजे फारशी गरज नव्हती, पण कसं आहे, आपल्याकडे पैसे असले की कसं म्हणजे आपण बिंदास्त असतो, रिलॅक्स असतो, तर असं असतंय आणि त्यावेळी युट्यूबचे सुद्धा आपले पैसे जे आहेत ते जमा। तर जे मी कष्ट घेते, जे एफर्ट्स मी घालते, इतकं म्हणजे स्वतःला झोकून त्याच्यामध्ये मी काम करते ना, तर त्याचं कुठंतरी चीज होतं असं मला कळतं। म्हणजे माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी हे जे मी काम करते ना तर ते जे आहे तर ते उपयुक्त ठरतंय। म्हणजे एक वेगवेगळे इन्कम सोर्स, म्हणजे मला तर नेहमीच असं वाटतं की आपण एकाच खड्ड्यात कधीच न राहू नये, 2-3 वेगवेगळे, त्याच्याहीपेक्षा जास्त झाले तर वेगवेगळे खड्डे करावे आणि नेहमी इकडून तिकडे करत राहावं, कारण एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स असले ना की कधी हा बंद असेल किंवा कमी असेल तर दुसरा चालू असतो, तो फास्ट असतो, तर असं नेहमी चालू असतं। सोबतच वर जाण्याचे जे मार्ग असतात ना सक्सेसचे तर ते जास्त होतात। तर त्याचप्रमाणे जरी आता म्हणजे क्लासचे तरी सुद्धा मी जरी कॉल रिसिव्ह नाही केलेले तरी क्लासचे 3 बॅचेसचे मिळून 70 ऍडमिशन्स जे आहेत तर ते झालेले आहेत, बट अजून जास्त झाले असते जर मी 3-4 दिवस जे आहेत तर ते थोडेसे लेक्चर्स कॉल्स जे आहेत तर ते अटेंड करू शकले असते तर, बट एनिवेज जे होतंय ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं। त्यामुळे मला नेहमीच असं वाटत असते की एका घरामध्ये जर एकापेक्षा जास्त लोक जर कमवते असेल, जर पॉसिबल असेल तर नक्की करा, कारण कधी कोणतं सिच्युएशन सांगून येत नाही, कधी आपल्यासोबत वाईट दिवस येतील तर ते सांगू शकत नाही आपण। त्यामुळे वाईट दिवस येण्याच्या आधीच जर आपण प्रिपेअर केलेलं असेल त्याच्यासाठी तर नक्कीच खूप जास्त बेनिफिशियल राहतंय। आणि येस, युट्यूबचं पेमेंट जो आहे तर तो आपला 21 ते 26 पर्यंत जमा होतात ना, तर बरोबर आय थिंक 23 तारखेला 23 तारखेला आपलं जे युट्यूबचं पेमेंट होतं तर ते सोमवारी तर ते आपल्या बँकेमध्ये जमा झालेलं आहे। आणि थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना, कारण ही जी गोष्ट आहे युट्यूबचं पेमेंट जे आहे तर ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, सबस्क्रायबर्समुळे आणि व्ह्युअर्समुळे जे आहे ते पॉसिबल होत आहे। तर हा चॅनल मॉनिटाईज नाही झालेला, हे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, न्यू चॅनल आहे। जर आपलं मेन चॅनल आहे ना क्षितिजा भाट व्लॉग्स तर ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याच्यावरती आपलं जे पेमेंट आहे तर ते चालू झालंय। तर त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, जस्ट चेक करा।
तर हा व्लॉग मी करते एड. तर व्लॉग खूप छोटा होता, बट आय थिंक याच्यामधून एक मेसेज मला द्यायचा होता तुम्हाला की इमर्जन्सी सेव्हिंग्स हवे. अजून एक इम्पॉर्टंट मेसेज आहे, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ करेन, जो की आहे इन्शुरन्स बद्दल, टर्म इन्शुरन्स बद्दल. तर थोडासा मी अभ्यास करते स्वतः, कारण खूप महत्वाचा आहे तो पार्ट सुद्धा, आणि मी नक्कीच तुमच्यासोबत तो शेअर करेन. बट स्टील आता सध्या तरी इमर्जन्सी सेव्हिंग्स जे आहेत तर ते आपल्याकडे हवेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.